हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. आय वेलकम यू एव्हरीबडी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. We are just going to start our live spoken English master class. Everybody, please stay tuned. Yes, everyone, we are just about to begin our live spoken English master class. Please stay tuned. लगेचच सुरू करत आहोत आपण. Thanks very much for this beautiful and wonderful presence ever. Yes, guys, we are just about to start the live spoken English masterclass. Please stay tuned. Everyone, we are going to start the live class. Yes, guys, I am just about to start the video. मी व्हिडिओ सुरू करत आहे. टिल द टाइम कॅन यू प्लीज टेल मी इन द इंग्लिश चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करून सांगा बरं वाक्य कसं होईल. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. प्लीज लेट मी नो युअर आन्सर एव्हरीवन. व्हेरी सिम्पल सेंटेन्स आय एम आस्किंग टू यू ऑल. व्हॉट इट इज? माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. सांगा मला लवकर चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. मी व्हिडिओ चालू करतेय. आय एम अबाउट टू टर्न ऑन माय व्हिडिओ. टिल द टाइम लेट मी नो फास्ट. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. येस, करेक्ट. आय हॅव 2 मोबाईल्स. व्हेरी गुड. आय हॅव 2 मोबाईल्स. ओके, सेकंड वन. मला म्हणायचं माझ्याकडे 2 मोबाईल होते. सांगा इंग्लिश मध्ये वाक्य. माझ्याकडे 2 मोबाईल होते. माझ्याकडे 2 मोबाईल होते. माझ्याकडे 2 मोबाईल होते. सांगा लवकर इन द चॅट बॉक्स. आय हॅड 2 मोबाईल्स. व्हेरी गुड. माझ्याकडे 2 मोबाईल होते. आय हॅड 2 मोबाईल्स. ओके, वन्स अगेन प्लीज लेट मी नो. माझ्याकडे 2 मोबाईल असतील. माझ्याकडे 2 मोबाईल असतील. फास्ट लेट मी नो इन द चॅट बॉक्स प्लीज. माझ्याकडे 2 मोबाईल असतील. माझ्याकडे 2 मोबाईल असतील. आय विल हॅव 2 मोबाईल्स. राईट. आय विल हॅव 2 मोबाईल्स. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माझ्याकडे 2 मोबाईल असतील. आय विल हॅव 2 मोबाईल्स. ऍब्सोल्युटली करेक्ट. वन्स अगेन सांगा बरं मला आता. त्याच्याकडे महाग लॅपटॉप आहे. कम ऑन फास्ट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. त्याच्याकडे महाग लॅपटॉप आहे.
येस एव्हरीबडी प्लीज. त्याच्याकडे महाग लॅपटॉप आहे. त्याच्याकडे महाग लॅपटॉप आहे. त्याच्याकडे महाग लॅपटॉप आहे. ही हॅज कॉस्टली लॅपटॉप. व्हेरी गुड. आता सांगा मला, त्याच्याकडे महाग लॅपटॉप होता. त्याच्याकडे महाग लॅपटॉप होता. त्याच्याकडे महाग लॅपटॉप होता. ही हॅड कॉस्टली लॅपटॉप. व्हेरी गुड. बरोबर आहे. ही हॅड कॉस्टली लॅपटॉप. अँड द नेक्स्ट वन, त्याच्याकडे महाग लॅपटॉप असेल. सांगा. टेल मी इन द चॅट बॉक्स प्लीज. त्याच्याकडे महाग लॅपटॉप असेल. टाइप एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स. त्याच्याकडे महाग लॅपटॉप असेल. He will have costly laptop. He will have costly laptop. Right? ओके. नेक्स्ट वन. सांगा बरं असंच लवकर सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. आय विल टर्न ऑन माय व्हिडिओ विदिन 2 मिनिट्स. बरं सांगा आता, तिच्याकडे साधी घड्याळ आहे. तिच्याकडे साधी घड्याळ आहे. तिच्याकडे साधी घड्याळ आहे. तिच्याकडे साधी घड्याळ आहे. शी हॅज सिम्पल वॉच. बरोबर आहे. बरं, तिच्याकडे साधी घड्याळ होती. तिच्याकडे साधी घड्याळ होती. कमॉन सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा. बरं, तिच्याकडे साधी घड्याळ असेल. तिच्याकडे साधी घड्याळ असेल. शी विल हॅव सिम्पल वॉच. शी विल हॅव सिम्पल वॉच. तिच्याकडे साधी घड्याळ असेल. शी विल हॅव सिम्पल वॉच. ओके. तुला चांगली नोकरी आहे. कम ऑन फास्ट आन्सर इन द चॅट बॉक्स. तुला चांगली नोकरी आहे. तुला चांगली नोकरी आहे. तुला चांगली नोकरी आहे. यू हॅव गुड जॉब. यू हॅव गुड जॉब. बरं, तुला चांगली नोकरी होती. कम ऑन प्रॅक्टिस लवकर लवकर चॅट बॉक्स मध्ये करा.
तुला चांगली नोकरी होती. यू हॅड गुड जॉब. आणि तुला चांगली नोकरी असेल. तुला चांगली नोकरी असेल. तुला चांगली नोकरी असेल. यू विल हॅव गुड जॉब. तुला चांगली नोकरी असेल. यू विल हॅव गुड जॉब. येते लक्षात? डिफरन्सेस लक्षात येत आहेत का? बर. Okay, beautiful. Now, just have a look. Now, just have a look, everybody, on the board. हे सेंटेन्सेस जमले तुम्हाला सगळ्यांना? कोणाला याच्यामध्ये काही डाऊट आहे? इथं हॅव कस काय आलं, इथं हॅड कस काय आलं, इथं विल हॅव कस काय आलं, हॅज कस काय आलं, असे कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये? आय डोंट थिंक यू मे हॅव एनी प्रॉब्लेम येत. नाही आहे ना? गुड. आता पहा, हिअर आय विल राईट वन्स अगेन. अजून एक सेंटेन्स लिहिते इथे. ओके, आय वॉन्ट टू से माझ्याकडे माझ्याकडे 2 दिवस आहेत. माझ्याकडे 2 दिवस आहेत. चला आता करा इंग्लिश मध्ये लवकर. लेट मी नो युअर आन्सर इन इंग्लिश. माझ्याकडे 2 दिवस आहेत. इंग्लिश मध्ये कसं होणार आहे? येस, बरोबर सांगताय. व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये मेसेज करता येतो ना? खाली चॅट बटन वर क्लिक करायचं. न्यू चॅट दिसतं वरती, न्यू चॅट वर क्लिक करायचं. पल्लवी मॅम नाव दिसतं, त्यावर क्लिक करून इन्व्हाइट बटन वर क्लिक करायचं. यू आर डन. ओके, बर. आता आहे ना, पहा, माझ्याकडे 2 दिवस आहेत. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश आय हॅव 2 days. आय हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस आहेत. आय हॅव 2 days. ब्युटिफुल. हे जर का केलं पास्ट मध्ये तर असं होणार, माझ्याकडे 2 दिवस होते. माझ्याकडे 2 दिवस होते. तर इंग्रजीमध्ये माझ्याकडे 2 दिवस होते. माझ्याकडे 2 दिवस होते. बघ आता इथे म्हणायचं का आय वॉज 2 days? आय वॉज नाही म्हणू शकत. मी 2 दिवस होते का? नाही, माझ्याकडे 2 दिवस होते ना. मग इथे हॅड वापरायला तू ह्याच वाक्य ते आय हॅड 2 days. ओके, अँड वन मोर सेंटेन्स हिअर आय एम टेकिंग. माझ्याकडे 2 दिवस असतील. माझ्याकडे 2 दिवस असतील. हा, आता करा बरं. माझ्याकडे 2 दिवस असतील. इंग्लिश मध्ये कसं होणार? हाऊ इट बिकम्स? माझ्याकडे 2 दिवस असतील. व्हेरी सिंपल. आय विल हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस असतील. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? आय विल हॅव 2 days. गेटिंग? माझ्याकडे 2 दिवस आहेत. आय हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस होते. आय हॅड 2 days. माझ्याकडे 2 दिवस असतील. आय विल हॅव 2 days. गेटिंग द कॉन्सेप्ट? येते लक्षात सगळ्यांना? येस, दिस इज हाऊ वी आर ऍक्च्युअली गोइंग टू मेक सेंटेन्सेस. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये वाक्य बनवू. आता हे झाले नॉर्मल सेंटेन्सेस, तुम्हाला ऑलरेडी येतात है ना? यू नो दिस वर्ड. जसं माझ्याकडे वेळ आहे, आय हॅव टाइम. माझ्याकडे वेळ होता, आय हॅड टाइम. माझ्याकडे वेळ असेल, आय हॅव टाइम.
बट नाव प्रोसिडिंग अहेड आपल्याला काय शिकायचंय की या वाक्यांचं आपण निगेशन सुद्धा करू शकतो. वी कॅन ऑल्सो मेक द निगेटिव्ह ऑफ दिस सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवू शकतो तर पहा. माझ्याकडे 2 दिवस आहेत. आय हॅव 2 days अँड अनदर वर माझ्याकडे 2 दिवस नाहीत. माझ्याकडे 2 दिवस नाहीत असंच होणार ना निगेटिव्ह याच वाक्याचं. माझ्याकडे 2 दिवस आहेत. आय हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस नाहीत. हे कसं होईल इंग्लिश मध्ये? हाऊ कॅन वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? करेक्ट. आता हे वाक्य करण्यासाठी डिअर पीपल, आता पहिली गोष्ट इथे आपण डायरेक्टली हॅव ला नॉट नाही लावू शकत आणि आपण असं नाही म्हणू शकत आय हॅवंट 2 days. तसं नाही होत. आय हॅवंट 2 days असं नाही म्हणू शकत. पण टू हॅवच्या सेंटेन्सेसचे प्रश्न सॉरी निगेशन जर का करायचं असेल तर इथे एक स्पेशल हेल्पिंग वर्ब जॉईन करायला लागते. नॉट जॉईन करून विच इज ॲज फॉलोज. गॉट ॲज आय डोंट हॅव 2 days. कसं होतं वाक्य? आय डोंट हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस नाहीत. आय डोंट हॅव 2 days. टू हॅवचे सेंटेन्सेस निगेटिव्ह करण्यासाठी सेकंड नंबरला डोंट शब्द टाकायचा. समजलं का? डोंट टाकायचं. बस संपला विषय. आय डोंट हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस नाहीत. आता चला माझ्याकडे 2 दिवस होते. आय हॅड 2 days. ह्याचं पण निगेटिव्ह करूया का आपण? असं होणार. माझ्याकडे 2 दिवस होते. आय हॅड 2 days. आणि माझ्याकडे 2 दिवस नव्हते. मग माझ्याकडे 2 दिवस नव्हते. माझ्याकडे 2 दिवस होते. आय हॅड 2 days. आणि माझ्याकडे 2 दिवस नव्हते. आता पास्ट टेन्सचं निगेटिव्ह करण्यासाठी जसं इथे डोंट वापरलं तसं इथे डिडंट वापरायचं. काय वापरायचं? डिडंट. आणि पुढे घ्यायचं हॅव. आय डिडंट हॅव 2 days. माझ्याकडे 2 दिवस नव्हते. I didn't have 2 days. Getting properly? लक्षात येत आहे? I didn't have 2 days. Then माझ्याकडे 2 दिवस असतील. I will have 2 days. आणि ह्याचं निरीक्षण करणार आहे आपण की माझ्याकडे 2 दिवस नसतील. माझ्याकडे 2 दिवस नसतील. आता ह्याचं निगेशन करत असताना जसं इथे डोंट वापरलं, इथं डिडंट वापरलं, तसं इथे विल ला नॉट लावून वोंट वापरायचं. आय वोंट हॅव 2 days. आय वोंट हॅव 2 days. गॉट इट? आलं लक्षात? समजलं का? सिंपल, एकदम सिंपल होते. अजून एक सेंटेन्स. तुझ्याकडे पैसे आहेत. तर इंग्लिश मध्ये तुझ्याकडे पैसे आहेत. तुझ्याकडे पैसे होते. तुझ्याकडे पैसे असतील. ठीक आहे. तुझ्याकडे पैसे आहेत. तुझ्याकडे पैसे होते. तुझ्याकडे पैसे असतील. मग तुझ्याकडे पैसे आहेत इंग्लिश मध्ये कसं होणार? ऍब्सोल्युटली यू हॅव मनी. तुझ्याकडे पैसे आहेत. यू हॅव मनी. तुझ्याकडे पैसे होते. यू हॅड मनी. आणि तुझ्याकडे पैसे असतील. यू विल हॅव मनी. बरोबर आहे? हे नॉर्मल सेंटेन्सेस हे तर जमलं. पण आता काय करायचं आपल्याला? वी नीड टू मेक द निगेटिव्ह ऑफ दिस सेंटेन्सेस. या वाक्यांचे आपल्याला काय करायचंय? निगेटिव्ह करायचे. मग तुझ्याकडे पैसे आहेत. यू हॅव मनी. आणि ह्याचं निगेटिव्ह कसं होईल? तुझ्याकडे पैसे
नाहीत. तुझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्याकडे पैसे आहेत. यू हॅव मनी. तुझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्याकडे पैसे आहेत. यू हॅव मनी. आणि तुझ्याकडे पैसे नाहीत. मग काय करायचं आता आपल्याला? व्हॉट वी नीड टू ऍड? प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह असेल तर डोंट. पास्ट टेन्सचं निगेटिव्ह असेल तर डिडंट. फ्युचर टेन्सचं निगेटिव्ह असेल तर वोंट. मग तुझ्याकडे पैसे नाहीत. यू डोंट हॅव मनी. ओके, येते लक्षात? बरं, आता तुझ्याकडे पैसे होते. यू हॅड मनी. याचं निगेटिव्ह करू. तुझ्याकडे पैसे नव्हते. काय होणार? डिडंट टाकणार आपण. यू डिडंट हॅव मनी. तुझ्याकडे पैसे नव्हते. यू डिडंट हॅव मनी. आणि परत एकदा तुझ्याकडे पैसे असतील. यू विल हॅव मनी. याचं निगेटिव्ह करणार आहे आपण. हाऊ इट बिकम्स? तुझ्याकडे पैसे नसतील. तुझ्याकडे पैसे नसतील. मग काय करणार आहे आपण? व्हॉट विल नीड टू डू? यू विल नॉट लावायचं, विच इज वोंट. यू वोंट हॅव मनी. तुझ्याकडे पैसे नसतील. इट बिकम्स इन इंग्लिश यू वोंट हॅव. अंडरस्टँडिंग? तुझ्याकडे पैसे नसतील. यू वोंट हॅव मनी. लक्षात आलं निगेटिव्ह कसं केलं? निगेटिव्ह करण्यासाठी सिंपल सोबत डोंट, डिडंट आणि वोंट यूज करायचं. एकदम सिंपल. इथं प्रेझेंट टेन्स मध्ये डोंट वापरायचं. पास्ट टेन्स मध्ये डिडंट वापरायचं. फ्युचर टेन्स मध्ये वोंट वापरायचं. आणि पुढे सगळीकडे हॅव टाकायचं. क्लिअर? आय एम कॅप्चरिंग द फोटो. ठीक आहे, आलं लक्षात? नेक्स्ट वन. आता असं एक सिंग्युलरचं सेंटेन्स घेते. ओके, सिंग्युलर बद्दल दाखव. सी, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तर इंग्लिश मध्ये त्याच्याकडे लॅपटॉप आहे. त्याच्याकडे लॅपटॉप आहे. एकदम सिंपल. आपण कसं करतो? त्याच्याकडे लॅपटॉप आहे. ही हॅज लॅपटॉप, राईट? बरं, सुनेचा त्याच्याकडे लॅपटॉप होता. त्याच्याकडे लॅपटॉप होता. ही हॅड लॅपटॉप. ओके, त्याच्याकडे लॅपटॉप होता. ही हॅड लॅपटॉप. आणि पुढे त्याच्याकडे लॅपटॉप असेल. कसं होतं? नॉर्मल सेंटेन्सेस तर यू नो व्हेरी वेल, राईट? नॉर्मल सेंटेन्सेस तर तुम्हाला माहिती. त्याच्याकडे लॅपटॉप असेल. ही
विल हॅव लॅपटॉप. बरोबर. त्याच्याकडे लॅपटॉप आहे, ही हॅज लॅपटॉप. त्याच्याकडे लॅपटॉप होतं, ही हॅड लॅपटॉप. त्याच्याकडे लॅपटॉप असेल, ही हॅव लॅपटॉप. हे येतं ना तुम्हाला. डन. आता ह्यांचं निगेटिव्ह करणं नॉट डिफिकल्ट. निगेटिव्ह करताना आहे ना सर सकट सगळीकडे, इथं कसं हॅज येतं, हॅड येतं, विल हॅव येतं. त्याचं निगेटिव्ह करताना सर सकट सगळीकडे हॅव यूज करायचं. हे काहीच नाही घ्यायची. हेल्पिंग वर्बच त्यांचे दाखवून देतात सगळ्या टेन्सेस. आता ह्याचं आपल्याला करायचं निगेटिव्ह. मग त्याच्याकडे लॅपटॉप नाही. त्याच्याकडे लॅपटॉप नाही. बरं का. त्याच्याकडे लॅपटॉप आहे, ही हॅज लॅपटॉप. आता त्याच्याकडे लॅपटॉप नाही असं करायचं आपल्याला. तर तुम्हाला आता वाटेल की वाक्य होईल मॅम ही डोंट हॅव लॅपटॉप. नो, नाही असं नाही होऊ शकत. मग काय करायचं, तर प्रेझेंट टेन्सचे दोन हेल्पिंग वर्ब्स असतात, डू आणि डज. ओके. जे प्रेझेंट टेन्स आहे ना, प्रेझेंट टेन्सचे आपल्याकडे डू डज दोन हेल्पिंग वर्ब असतात. पास्ट टेन्स आपल्याकडे एकच हेल्पिंग वर्ब असतं, डिड. आणि फ्युचर टेन्सचं पण एकच असतं, ते विल. ओके. आता प्रेझेंट टेन्सच्या दोन हेल्पिंग वर्ब आहेत टू हॅव मध्ये, डू आणि डज दोन गोष्टी. तर डू कधी वापरतात, आय, वी, यू, ते. प्लुरल असेल तर डू वापरायचं. जसं आपण मग अशी आयचं एक वाक्य घेतलं, डोंटच घेतलं. आणि यूचं एक वाक्य घेतलं, पण डोंटच घेतलं. पण आता इथे त्याच्याकडे लॅपटॉप नाही, ही आले. सो जेव्हा वाक्यातला करता सिंग्युलर येतो ना, एकाच जणाबद्दल तुम्ही जेव्हा बोलता, ही, शी, राधा, एक व्यक्ती एक वस्तू विषयी तुम्ही जेव्हा बोलता, तेव्हा निगेशन करत असताना डझंट घ्यायचं. मग ते वाक्य असं होतं, ही डझंट. आता तुम्ही म्हणतात मॅम इथे तर हॅज आलं, मग तुम्ही डझंटच्या पुढे हॅज घ्यायला पाहिजे. जसं इथं तर हॅड आलं, मग तुम्ही डिडंटच्या पुढे हॅड गेलं पाहिजे. तर तसं नाहीये. इथे हॅज प्रेझेंट टेन्स सिंग्युलर डिस्क्राईब करते, इथे हॅड पास्ट टेन्स डिस्क्राईब करते, इथे विल हॅव फ्युचर टेन्स डिस्क्राईब करते. तसं इथे डझंट सिंग्युलरिटी दाखवते प्रेझेंट टेन्स मध्ये, खाली डिडंट दाखवणार आहे, खाली वोंट दाखवणार आहे. त्याच्यामुळे पुढे परत हॅज हॅड वेगळ्या गोष्टी लिहिण्याची काहीच गरज नसते. सरसकट हॅव लिहून टाकायचं. ही डझंट हॅव. काय करायचं, ही डझंट हॅव. सगळीकडे हॅव येणार. ही डझंट हॅव लॅपटॉप. ओके. त्याच्याकडे लॅपटॉप नाही, ही डझंट हॅव लॅपटॉप. बरं, त्याच्याकडे लॅपटॉप होतं. तुम्ही ऑब्झर्व करा, दिस इज द गेम ऑफ ऑब्झर्वेशन. हे तुम्हाला ऑब्झर्वेशन नाही येणार आहे. त्याच्याकडे लॅपटॉप होता, ही हॅड लॅपटॉप. आता हेच निगेटिव्ह करायचं आपल्याला. त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता. ठीक आहे. त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता. कसं, त्याच्याकडे लॅपटॉप होता, ही हॅड लॅपटॉप. आणि त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता. ही पुढे हेल्पिंग वर्ब काय आपलं निगेटिव्ह करण्यासाठी डिड आहे. डिडला नॉट लावायचं आपल्याला, डिडंट घेतलं. मग इथे हॅड घ्यायचं का, नाही. डिडंट दाखवते पास्ट टेन्स, इथे हॅड पास्ट टेन्स दाखवते. तर इथे डिडंट पास्ट टेन्स दाखवते. परत हॅड लिहिण्याची गरज नाही, हॅव लिहून आहे. He didn't have laptop. And once again, त्याच्याकडे लॅपटॉप नसेल. त्याच्याकडे लॅपटॉप नसेल. ही विल नॉट लावायचं, ही won't have लॅपटॉप. त्याच्याकडे लॅपटॉप नसेल, ही won't have लॅपटॉप. लक्षात घ्या, रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. हे जे चेंजेस आपण करतोय, तुम्हाला ह्याच्यावरती खूप प्रॅक्टिस आणि खूप लक्ष द्यायला लागणार आहे या कॉन्सेप्टकडे. नॉट दॅट मच तुम्हाला वाटतं तेवढं सोपं पण नाहीये, आणि तुम्हाला वाटतं तेवढं अवघड सुद्धा हा कॉन्सेप्ट नाहीये. त्याच्याकडे लॅपटॉप नाही, ही डझंट हॅव लॅपटॉप. त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता, ही डिडंट हॅव लॅपटॉप. आणि त्याच्याकडे लॅपटॉप नसेल, ही वोंट हॅव लॅपटॉप. करेक्ट. सगळीकडे हॅव. असंच अजून एक सेंटेन्स घेते, तुम्ही करून दाखवा बरं आता. व्यवस्थित विचार करून उत्तर करा, घाई नाहीये, फक्त करेक्ट उत्तर करा. आता प्रॅक्टिस करून घे. आईकडे नवीन साडी आहे. आईकडे नवीन साडी आहे. येस, डू इट. आईकडे नवीन साडी आहे. आईकडे नवीन साडी आहे. मदर हॅज न्यू साडी. नेक्स्ट वन. आईकडे
नवीन साडी होती. आईकडे नवीन साडी होती. Mother had न्यू साडी. आईकडे नवीन साडी होती. मदर हॅड न्यू साडी. आणि one more. आईकडे नवीन साडी असेल. आईकडे नवीन साडी असेल. It becomes in English. Mother will have न्यू साडी. आईकडे नवीन साडी असेल. मदर विल हॅव न्यू साडी. बरोबर आहे. इथपर्यंत येते सगळ्यांना. आईकडे नवीन साडी आहे. मदर हॅज न्यू साडी. आईकडे नवीन साडी होती. मदर हॅड न्यू साडी. आईकडे नवीन साडी असेल. मदर विल हॅव न्यू साडी. सिम्पल. आता आपल्याला काय करायचं, घ्यायचंय निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह कसं होणार पहा. आईकडे नवीन साडी नाही. सांगा तुम्ही मला आता काय करायचंय. व्हॉट वी एक्झॅक्टली हॅव टू डू. येस, व्हेरी गुड. खूप छान. ऍक्युरेट हेल्पिंग वर इथे तुम्ही आता यूज करायचं. तुम्ही मला सांगा व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू यूज इट. सांगा. येस. काय करणार आहे आपण. आईकडे नवीन साडी नाही. मदर, आता पुढे डोंट घ्यायचं की डझंट घ्यायचं. तर डझंट घ्यायचं. व्यक्ती एकच आहे, सिंग्युलर आहे. मग मदर डझंट हॅव न्यू साडी. मदर डझंट हॅव न्यू साडी. चलो नेक्स्ट वन. आईकडे नवीन साडी होती. आईकडे नवीन साडी होती. आईकडे नवीन सॉरी नव्हती. सॉरी. आईकडे नवीन साडी नव्हती. म्हणून सांगायचं होतं की आईकडे नवीन साडी होती. मदर हॅड न्यू साडी. मग आईकडे नवीन साडी नव्हती. मग काय करणार इन दॅट केस. मदर. अँड नाव दिस इज द सेंटेन्स ऑफ पास्ट टेन्स. आता हे वाक्य पास्ट टेन्स आहे. मग इट इज द सेंटेन्स ऑफ पास्ट टेन्स. मग आपल्याला काय करायचंय, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, त्याला नॉट लावायचं. तर काय हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्सचं डिड आहे ना. मग डिडंट घ्यायचं. आणि आता पुढे हॅड न घेता हॅव घ्यायचं. कारण डिडंट पास्ट टेन्स डिस्क्राईब करतोय. मग लगेच हॅड हॅव करायला लागतं. मदर डिडंट हॅव न्यू साडी. राईट. अँड वन मोर. आईकडे नवीन साडी नसेल. आईकडे नवीन साडी नसेल. आईकडे नवीन साडी नसेल. मग मदर विल नॉट लावायचं. इट बिकम्स वोंट. मदर वोंट हॅव न्यू साडी. मदर वोंट हॅव न्यू साडी. विल नॉट लावायचं, त्याला ऑलरेडी आहे. मदर वोंट हॅव न्यू साडी. लुक ॲट द बोर्ड. समजलं सगळ्यांना. ब्युटिफुल. गॉट इट. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह करू शकतो. चला सांगा बरं मला वाक्य. इफ आय वॉन्ट टू आस्क यू. माझ्याकडे पेन नाही. सांगा फास्ट. पटापट चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगा. माझ्याकडे पेन नाही.
आय डोंट हॅव पेन. व्हेरी गुड. माझ्याकडे पेन नव्हता. पटापट सांगायचं. माझ्याकडे पेन नव्हता. आणि टाईप कोणाला करता येत नसेल तर मनात वाक्य बनवा किंवा वहीमध्ये उत्तर लिहून ठेवा आणि मी सांगते तर मग चेक करून पहा. चॅटबॉक्स मध्ये सांगायचं असं काही नाहीये. कोणाला टायपिंग करायला जमत नसेल तर मनामध्ये बनवा किंवा वहीमध्ये लिहून घ्या. माझ्याकडे पेन नव्हता. इट बिकम्स इन इंग्लिश आय डिडंट हॅव पेन. आय डिडंट हॅव पेन. बरोबर आहे. आणि माझ्याकडे पेन नसेल. माझ्याकडे पेन नसेल. माझ्याकडे पेन नसेल. माझ्याकडे पेन नसेल. आय वोंट हॅव पेन. आय वोंट हॅव पेन. बरोबर आहे. करेक्ट. दुसरं वाक्य सांगा. त्याच्याकडे वेळ नाही. लवकर. फास्ट. त्याच्याकडे वेळ नाही. त्याच्याकडे वेळ नाही. दफा वाक्य हे. मग बनवा. हे वरचं पहा 1 नंबरचं वाक्य. ही डझंट हॅव टाइम. त्याच्याकडे वेळ नाही. ही डझंट हॅव टाइम. नेक्स्ट. त्याच्याकडे वेळ नव्हता. करा लवकर. त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याच्याकडे वेळ नव्हता. ही डिडंट हॅव टाइम. व्हेरी गुड. त्याच्याकडे वेळ नसेल. त्याच्याकडे वेळ नसेल. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार. त्याच्याकडे वेळ नसेल. ही विल नॉट लावायचं. वोंट झालं. ही वोंट हॅव टाइम. त्याच्याकडे वेळ नसेल. ही वोंट हॅव टाइम. ही वोंट हॅव टाइम. येते लक्षात. अंडरस्टँडिंग इट प्रॉपरली. ही वोंट हॅव टाइम. राईट. बरं. तुला नोकरी नाही. लवकर. तुला नोकरी नाही. इथे पाहिजे तसं बनवायचं. पहिल्याच वाक्यात थोडंसं कन्फ्युजन आहे डूडचं. बाकी पास्ट आणि फ्युचर तर काहीच नाही. सरसकट आहे डिडंट आणि वोंट. तुला नोकरी नाही. यू डोंट हॅव जॉब. गुड. तुला नोकरी नव्हती. यू डिडंट हॅव जॉब. व्हेरी गुड. तुला नोकरी नव्हती. यू डिडंट हॅव जॉब. अँड देन तुला नोकरी नसेल. तुला नोकरी नसेल. तुला नोकरी नसेल. यू वोंट हॅव जॉब. सॉरी, यू डिडंट हॅव जॉब सेकंड नंबर. आणि थर्ड नंबर यू वोंट हॅव जॉब. यू वोंट हॅव जॉब. तुला नोकरी नसेल. यू वोंट हॅव जॉब. आणि लक्षात. ह्या अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो. सिंपल आणि निगेटिव्ह बनवणं काहीच अवघड नाहीये. फक्त आय विल यू दे यांच्यासोबत डू वापरलं जातं. आणि सिंग्युलर असतं ना ही शी. म्हणजे पाहिजे तर हॅज येतं ना तिथं डज वापरायचं. आणि हॅव आलं तर डू वापरायचं. सोबत सिंपल गोष्ट. इथं हॅज आलं तर हमखास डज येणार त्या वाक्यात. डझंट हॅव होणार हॅज काढून. हॅज आलं हॅज काढून डझंट हॅव होणार. इथं पण पहा हॅज आलं हॅज काढून डझंट हॅव करायला लागलं. आणि हॅव आलं तर मग काय डू हॅव इट डोंट हॅव येणार. सोपे काय अवघड नाही. प्रॅक्टिस करायला लागते त्याला. म्हणजे थोडंसं लक्ष देऊन प्रॅक्टिस करायला लागतं. म्हणजे लक्ष द्यावं लागतं कशासाठी. कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी. आणि मग प्रॅक्टिस करायला लागते कशासाठी. समजलेला कॉन्सेप्ट पक्का पक्का राहण्यासाठी. आणि तो वेळीच बोलता येण्यासाठी. जेव्हा वेळ आली आणि अचानक समजा सेंटेन्स आलं त्याच्याकडे वेळ नव्हता. लवकर क्लिअर होईल. माझ्याकडे गारपण नव्हतं. त्याच्याकडे गारपण नसल. असं जर का अचानक वाक्य आलं तर मग ते लवकर सुधारलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेचं. ओके. चल आता काय करू आपण. यांचे अजून फॉर्म्स असतात. फक्त निगेटिव्ह असतं का.
आता आपण ह्याचे प्रश्न करायचे, निगेटिव्ह प्रश्नांचे दाखवते पहा. आता इथं वरती एक सेंटेन्स, काय सेंटेन्स आहे? त्याच्याकडे लॅपटॉप आहे. ही हॅज लॅपटॉप. आपण त्याचं निगेटिव्ह पण केलं, त्याच्याकडे लॅपटॉप नाही. ही डझंट हॅव लॅपटॉप. आता करायचं, वेळ आली आता म्हणजे प्रश्न बनवण्याची. काय करायचं आता? व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला आता करायचे म्हणजे क्वेश्चन्स. वी नीड टू मेक देअर क्वेश्चन्स. पहा कसं होतं. त्याच्याकडे लॅपटॉप आहे, ही हॅज लॅपटॉप. आपण असं प्रश्न नाही का विचारत बोलताना, त्याच्याकडे लॅपटॉप आहे का म्हणतो की नाही? ते कसं करणार? लगेच ह्याच्यातच शिकायचं. त्याच्याकडे लॅपटॉप आहे का? त्याच्याकडे काय म्हणणे तुमचं याच्यावर? त्याच्याकडे लॅपटॉप होता का? त्याच्याकडे लॅपटॉप असेल का? काहीच नाही, फक्त यांचं मी प्रश्न करते. आय एम जस्ट मेकिंग द क्वेश्चन्स ऑफ दिस. तर क्वेश्चन करताना करायचं काय सांगते, नीट लक्ष द्या. जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या शब्दाला नॉट जॉईन करणं इम्पॉर्टंट आहे. तसं जर का प्रश्न असेल तर तुम्हाला तुमच्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करणं इम्पॉर्टंट आहे. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय? डू आहे की डज आहे? यापैकी कुठला तरी सुरुवातीला टाकायचा. डू आहे की डज हेल्पिंग वर्ब? डज आहे. डज घेऊन टाकायचं आधी. डज आधी घेतलं म्हणजे समोरच्याला समजणार की हा काय प्रश्न आहे. डज घेतलं, ऍज इट इज सेंटेन्स उचलायचं, खाली टाकायचं. पण मी तुम्हाला सांगितलंय वाक्य डज वगैरे सगळं डीड आलं की आपण हॅव घ्यायचं असतं. हॅज, हॅड काहीच नाही ठेवायचं वाक्यात, डायरेक्ट हॅव करून टाकायचं. मग ही हॅज लॅपटॉप उचलायचं, खाली टाकायचं आणि हॅजचं फक्त हॅव करायचं. वाक्य होतं असं, डज ही हॅव लॅपटॉप? त्याच्याकडे लॅपटॉप आहे का? डज ही हॅव लॅपटॉप? कसं केलं हे वाक्य? प्रश्न आहे म्हणून त्या वाक्यात जो हेल्पिंग वर्ब आहे त्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब आधी घेतला आणि पुढे यासाठी सेंटेन्स घेतलं. फक्त वाक्यात डज आणि हॅज सोबत नाही येत. तसंच डीड आणि हॅड सोबत नाही येत. मग वाक्यात डज आलं म्हणून हॅजचं हॅव केलं. सेम गोष्ट खाली, त्याच्याकडे लॅपटॉप होता का? काय हेल्पिंग वर्ब आपल्या इथं डीड. डीड घेतला, डीड पास्ट टेन्स दाखवतो, हॅड पण पास्ट टेन्स दाखवतो. ही हॅड लॅपटॉप उचलायचं, खाली टाकायचं, हॅडचं हॅव करून टाकायचं. Did he have laptop? त्याच्याकडे लॅपटॉप होता का? Did he have laptop? Then त्याच्याकडे लॅपटॉप असेल, he will have laptop. ही हेल्पिंग वर्ब ऑलरेडी आहे. त्याच्याकडे लॅपटॉप असेल का? तिला ती घ्यायचं की नंतर घ्यायचं? Will he have ऑलरेडी आहे. Will he have? काय सांगते मी तुम्हाला? निगेटिव्ह सेंटेन्स असो किंवा त्याचा प्रश्न असो, कुठेच हॅड, हॅज कुठंच नाही ना, सगळीकडे हॅव वापरले जाते. हे पहा हॅव, हे पहा हॅव, हे पहा हॅव. इथे पण पहा हॅव, हॅव आणि हॅव. इथं डोकंच नाही लावायचं बाकी हॅज आणि हॅड काहीच नाही. फक्त तुम्हाला डोकं कुठं लावायचं? हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करणे आणि हेल्पिंग वर्ब आधी घेणे. बास एवढंच आहे. नीट लक्ष दिलं तर इतकं छान समजेल आणि इतकी मजा येईल. पण नीट लक्ष नाही दिलं तर नाही, सॉरी नाही समजू शकत. पूर्ण 100% फोकस इकडे असेल तर समजेल. कोणाला कोणाला समजलंय? टाईप इन द चॅट बॉक्स, आय गॉट इट. Type in the chat box, I got it. This is the feedback that you have paid attention very properly. This is the reward. तुम्ही जे लक्ष दिलं ना त्याचं रिवॉर्ड आहे, बक्षीस आहे त्याचं. की तुम्हाला कॉन्सेप्ट सगळा समजलेला असेल. जरा नाही समजला, तुम्ही लक्ष नाही दिलेलं इकडं. गॉट इट ना? ब्युटिफुल. 100% सगळ्यांचे आन्सर देतात आय गॉट इट मॅम. व्हेरी गुड, ग्रेट. चला, आणि त्याच्याकडे लॅपटॉप आहे का? डज ही हॅव लर्न? आता काय करणार हे पहा. त्याच्याकडे लॅपटॉप नाही याचाच प्रश्न करायचा आपल्याला. तर तू असं म्हणणार, त्याच्याकडे लॅपटॉप नाही का?
त्याच्याकडे लॅपटॉप नाही का? त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता का? त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता का? त्याच्याकडे लॅपटॉप नसेल का? हे वरचे जे सेंटेन्सेस आहेत त्यांचेच हे क्वेश्चन्स आहेत राईट. वरती जे सेंटेन्सेस दिले त्यांचेच हे प्रश्न आहेत. सगळं फक्त इंटरचेंज करायचं बाकी काहीच नाही का. त्याच्याकडे लॅपटॉप नाही का असं आलंय. इथं त्याच्याकडे लॅपटॉप आहे का याचं उत्तर डज ही हॅव झालं. पण इथं नाही आलं म्हणजे डज ला नॉट लावायला लागणार की नाही. ते काही इथे लावले डझंट आधी घ्यावी नंतर घ्या सगळं इंटरचेंज करा. डझंट ही हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नाही का? डझंट ही हॅव लॅपटॉप. तुम्ही म्हणतात ही सोबत हॅज असलं हॅव कस काय इथं नाही. म्हणजे डझंट घेतलं ना आता हॅज घेण्याची काही गरज नसते. डझंट ही हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता का? डिडंट आधी की नंतर? डिडंट ही हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नव्हता का? डिडंट ही हॅव लॅपटॉप आणि पुढे त्याच्याकडे लॅपटॉप नसेल वोंट हॅव लॅपटॉप त्याच्याकडे लॅपटॉप नसेल का? वोंट आधी आणि नंतर won't he have laptop? त्याच्याकडे लॅपटॉप नसेल का? won't he have laptop? चेक. अशा प्रकारे आय ऍक्च्युअली एक्सपेक्ट युअर आन्सर. समजले का? ज्याला समजलं नसेल त्याने हा व्हिडिओ परत पाहायचा पूर्ण. समजेल परत पाहायचं सगळं. अजून एक सेंटेन्स घेऊया. चल पटपट आन्सर करा. त्यांच्याकडे म्हणले मी त्यांच्याकडे. आता ही कशाला घेता? त्यांच्याकडे म्हणले ना असं नाही करायचं. काही पण उत्तर नका करू ना. व्यवस्थित विचार करून उत्तर द्या ना. आता हे चुकायला नाही पाहिजे ना आपलं. ऍटलीस्ट नॉर्मल सेंटेन्सेस नाही चुकायला पाहिजे ना. क्वेश्चन मध्ये तुम्ही मिस्टेक करा नो प्रॉब्लेम. मी समजून सांगेल अजून शिकतोय आपण ते. पण नॉर्मल सेंटेन्सेस मध्ये मिस्टेक नाही पाहिजे. तुम्ही पहिलंच वाक्य जर चुकीचं केलं तर मग पुढे तुम्ही काय बरोबर करणार? त्यांचे क्वेश्चन सगळं चुकल मग. त्यांच्याकडे उत्तर असेल म्हणजेच काय? विल यूज टाइम्स. ठीक आहे. चला त्याच्यावर पटापट आन्सर्स करा. तुम्हाला जमलं पाहिजे आता ग्रुप तर सांगते चेक करून बघू आपण. येस प्लीज डू माय. पहा तुम्हाला जेवढं समजलंय तसं उत्तर करा. मी समजून सांगते.
Yes, please do it. त्यांच्याकडे उत्तर आहे. दे हॅव आन्सर. बरोबर आहे. त्यांच्याकडे उत्तर होतं. दे हॅड आन्सर. बरोबर आहे. त्यांच्याकडे उत्तर असेल. दे विल हॅव आन्सर. त्यांच्याकडे उत्तर नाही. निगेटिव्ह करायचं. मग हेल्पिंग वर्ब घेतल्याला नॉट लावायचं. तर त्यांच्याकडे उत्तर नाही. दे डोंट. इथं डोंट घेतलं. का डोंट घेतलं? सिंग्युलर कुठे? प्लुरल आहे ना. हॅव आलं ना. डोंट येणार आहे. डू येणार. दे डोंट हॅव आन्सर. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. दे डिडंट हॅव आन्सर. हॅवच येणार सगळीकडे. त्यांच्याकडे उत्तर नसेल. विल नॉट लावायचं. दे वोंट हॅव आन्सर. दे वोंट हॅव आन्सर. त्यांच्याकडे उत्तर आहे का? क्वेश्चन आहे. हेल्पिंग वर्ब घ्यायचं. हेल्पिंग वर्ब आहे डू. इथे हेल्पिंग वर्ब डू, डीड, विल. डू पुढचं सेंटेन्स ऍज इट इज. डू दे हॅव आन्सर. इथे हॅवच आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे दुसरं काहीच नाही करायचं चेंजेस. इथे करायला लागेल. इथे हॅड आलेलं आहे. डीड हॅडचं हॅव करायचं. डीड दे हॅव आन्सर. आणि त्यांच्याकडे उत्तर नसेल का? सॉरी असेल का? विल आता नंतर. Will they have answer? Will they have answer? Next. त्यांच्याकडे उत्तर नाही. they don't have answer. त्यांच्याकडे उत्तर नाही का? डोंट टाकी घ्यायचं. त्यानंतर घ्यायचं. Don't they have answer? Don't they have answer? त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. they didn't have answer. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं का? didn't टाकी घ्यायचं. त्यानंतर घ्यायचं. Didn't they have answer? त्यांच्याकडे उत्तर नसेल की वोंट हॅव आन्सर. त्यांच्याकडे उत्तर नसेल का? वोंट आधी घ्यायचं. दे नंतर घ्यायचं. पहिला प्रश्न ऑब्झर्व करा तुम्ही. येणार तुम्हाला. वोंट दे हॅव आन्सर. अशा प्रकारे असायला पाहिजे. क्लिअर? आय होप यू अंडरस्टूड. ह्याच्यावरती अजून रिव्हिजन करूया आपण पुढच्या क्लासमध्ये. आज इथेच थांबू. हे सगळं तुम्ही छान वहीमध्ये लिहून घ्या. अजून थोडं वेगळे वेगळे वाक्य तुम्ही पण घ्या. जवळजवळ 6-7 वाक्य घ्या नवीन नवीन. चेंज करायचं. उत्तरच्या ऐवजी दुसरं काहीतरी घ्यायचं. प्रश्न घ्यायचं. तक्रार घ्यायचं. काहीतरी वेगळं टाकायचं आणि प्रॅक्टिस करायची. चलो बाय. टेक केअर. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट क्लास.